गोंदिया जिले के अर्जुनी बोरगांव तालुका स्थित सिरेगांव बांध गांव की सरपंच सागरबाई दिलीप चिमनकर को दिल्ली के कर्तव्य पथ पर होने वाले गणतंत्र दिवस समारोह में आमंत्रित किया गया है। महाराष्ट्र राज्य के उन गांवों में से सिरेगांव बांध एक है, जहां जल जीवन मिशन के तहत हर घर जल योजना सफलतापूर्वक लागू की गई है। इन गांव में जल आपूर्ति योजना ग्राम वासियों को सौंप दी गई है, जिसे ग्राम पंचायत जल समिति द्वारा कुशलता से संचालित किया जा रहा है। राज्य में पानी पुरवठा समितियों की उत्कृष्ट कार्य प्रणाली को ध्यान में रखते हुए महाराष्ट्र के 8 सरपंचों को गणतंत्र दिवस समारोह के लिए दिल्ली बुलाया गया है, जिनमें सिरेगांव बांध के सरपंच सागरबाई चिमनकर का नाम भी शामिल है। सिरेगांव बांध ग्राम पंचायत ने गांव में कई लोक कल्याणकारी योजनाओं का सफलतापूर्वक क्रियान्वयन कर जिला और राज्य स्तर पर अपनी एक अलग पहचान बनाई है। इस कार्य की सराहना करने हेतु भारत सरकार ने इस गांव के सरपंच को गणतंत्र दिवस के कार्यक्रम में आमंत्रित किया है। गावांचे सरपंच यांना दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त निमंत्रण मिळालं आहे। हे ह्या गावासाठी एक अभिमानाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे की ग्रामपंचायत सिरेगांव बांध हे गोंदिया जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं प्रजासत्ताक दिन दिल्ली येथे प्रतिनिधित्व करणार आहे। ह्या गावानं पाण्याच्या बाबतीमध्ये खूप सारे प्रोजेक्ट राबवले आहेत। त्यामध्ये शुद्ध थंड पाणी, गरम पाणी लोकांना मोफत आणि साधं पाणी मुबलक प्रमाणात, म्हणजे आज घडीला हे गाव पाण्यासाठी हे स्वयंपूर्ण झालेलं आहे। त्यामुळेच 26 जानेवारीला आम्हाला तिथं बोलवलेलं आहे। वरून ह्या गावानं विविध उपक्रम राबवले आहेत। त्यामध्ये गाव हिरवंगार कसे दिसेल, गावामध्ये शिक्षणाच्या संपूर्ण सोयी कशा उपलब्ध होतील, महिलांना सक्षमीकरण कसं केलं जाईल, हे असे विविध उपक्रम ह्या गावानं एक मिशन म्हणून राबविले आहेत आणि त्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। सांडपाण्याचा प्रश्न असो किंवा घनकचऱ्याचा प्रश्न असो, तो सुद्धा ग्रामपंचायतनं चांगल्या रीतीने सोडवलेला आहे। आज ह्या गावामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा शासनाच्या कुठल्याही योजना जर आल्या तर त्या एका मिनिटामध्ये गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत कशा पोहोचतील यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं प्रयत्न केले जातात। तसेच गावामध्ये 32 ठिकाणी CCTV कॅमेरे लावून गावावर संपूर्ण CCTVच्या माध्यमातून लक्ष दिले जाते। ह्या गावानं पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा एक विशेष असं काम केलेलं आहे आणि हे सगळे विशेष उपक्रम राबविल्यामुळेच ह्या ग्रामपंचायतला केंद्राचे विविध पुरस्कार जसे निर्मल ग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलित ग्राम पुरस्कार, दीनदयाल उपाध्याय पुरस्कार, चाइल्ड फ्रेंडली पुरस्कार असे केंद्राचे पुरस्कार, राज्याचे संत गाडगेबाबा प्रथम पुरस्कार, स्मार्ट गामचे जिल्हा आणि तालुका पुरस्कार असे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। आणि आज घडीला हा सिरेगांव बांध ग्रामपंचायत ही एक आदर्श ग्रामपंचायत ठरलेली आहे। बाकी गावांनी सुद्धा याचा आदर्श घ्यावा आणि आपल्या गावाचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे विकास करावा, हीच आमची ह्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इच्छा आहे। आणि पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि दिल्लीला आम्हाला जे सौभाग्य मिळालं त्याबद्दल सुद्धा एक कृतज्ञता व्यक्त करतो। NBC न्यूज़ के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन। मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कार्मल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।